दुपारी जेवण करून गाडी स्विच ऑन करून इथं नदीपाशी पोहायला आलतोय. कुत्रा पोहायला त्यांना म्हटलं बुडून गुडून मेला तर कोणावर येईल. सगळं समजावून रागवून त्यांना बाहेर हकलून आई मुलांचा जीव वाचवलो बघा. संध्याकाळी मेकअप वर करून बसलो होतो. आमच्या घरी मोठे लोक आलते जांभूळ विकायला. त्यांच्याकडून 2 किलो जांभूळ घेतलो. कसं रुपये किलो म्हटल्यावर त्यांनी 10 रुपये किलो म्हटले. परवडत नाही म्हणून त्यांना वापस दिलो बघा. अबे साले. नंतर इथं आल्यावर डिंक्या मला प्रेमाने साखर दिला खायला. नंतर कानाखाली हांटला. मला 2 नंबर आला म्हटलं. हिने फोन करून विचारला 2 नंबर टॉयलेट चालू आहे का. आणि डिंक्या गेला 2 नंबरला टॉयलेटला. येण्याला टाटा बाय बाय करून घरी येऊन जेवण करून 3 वर्षानंतर पाणी पिलो. 3 वर्षाचं पाणी एकदमच पिऊन झोपून सकाळी उठून असं होतं असं झालो. ट्रेनच्या मागच्या सीटला बसून नीट निघालो. मंद्रुपला रोहित्या म्हटलं हे रोडवर काय काम चालू आहे. त्याला म्हटलं मी डॉलर ट्रम्प रोडवर घर बांधू लागलाय. त्यांनी पण आजपासून इंडियामध्येच राहणार आहे. तर पुढे आल्यावर पेट्रोल पंपावर रावल्या 12 रुपयामध्ये टाकी फुल करून इथं मोबाईल दुकानमध्ये येऊन मोबाईलचा हात पाय दाबून त्याला कव्हर बसून आणि पंखा चोरी करून नेणार होतो. नंतर लक्षात आलं घरातून पाना पक्कडा चाटला नाही. जाऊ दे सोड म्हणून चाललो बघा पुढं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर तेवढं नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र.